पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 तारखेला अयोध्येतल्या लता मंगेशकर चौकाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। माझ्या बाजूला आपण पाहतोय की या विना चौकाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं आणि याच ठिकाणी येऊन पंतप्रधानांनी उपस्थित सगळ्या नागरिकांना अभिवादन सुद्धा केलेलं होतं। आपण पाहतोय की याच विना चौकामध्ये विनासोबत फोटो काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी जी आहे ते होताना पाहायला मिळते। विना चौकामध्ये ही गर्दी जी आहे ते आपण सकाळपासून या ठिकाणी पाहतोय। तो म्हणजे इथं आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः या विनासोबत फोटो काढलेला होता आणि याच ठिकाणी स्टेजवरती येऊन पंतप्रधानांनी अभिवादन जे आहे ते सुद्धा केलेलं होतं। मात्र त्यानंतर आपला फोटो जो आहे तो मोबाईलमध्ये कैद असावा, खरं तर याच भावनेने हे सगळे नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच आपल्याला विना चौकामध्ये पाहायला मिळत आहेत। अयोध्येमध्ये आपण पाहतोय की 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होतं। मात्र त्याआधीच या सगळ्या मुख्य मार्गांवरती बॅरिगेटिंगची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी आपल्याला चौकामध्ये पाहायला मिळतोय, कारण गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या मार्गावरची मुख्य मार्गावरची बॅरिगेटिंग लावून वाहतूक व्यवस्था जी आहे ती मात्र बंद करण्यात येते। पर्यायी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे, त्यामुळे काहीशी वाहतूक कोंडी जरी होत असली तरी सुद्धा गर्दीचं नियोजन जे आहे ते आत्तापासूनच पोलिसांकडून केलं जाताना आपण पाहतोय की विनासोबत फोटो काढण्यासाठी ही नागरिकांची गर्दी जी आहे ती विना चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 22 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होत आहे, मात्र त्याआधीच गर्दीचं नियोजन जे आहे ते अयोध्या शहरामध्ये सुरू झालंय। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।